हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा, आपण ह्याच्या पर्टिक्युलर एक्झाम मी इथे मेन्शन केले आहे. यामध्ये आपण काय बघत आहोत तर त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची जी आहे सिरीज अरेंज केली आहे. नियर अबाउट त्याचे 8 लेक्चर जे आहे ते कंप्लीट झाले आहे आणि आज आपण 9वं लेक्चर जे आहे ते इथं कंडक्ट करणार आहोत. ओके, तर जी आपली सिरीज आहे तिला तुम्ही कंटिन्यू बघा. 1 to 8 लेक्चर सिरीज जी आहे तुम्हाला जनरल ॲग्रिकल्चरचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्या प्लेलिस्टमध्ये ॲग्रिकल्चर असिस्टंट नावाची एक सिरीज आहे. त्यामध्ये पूर्ण 8 लेक्चर जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील आणि जे 9th लेक्चर आहे ते सुद्धा मी इथंच अपलोड करून देईल. ओके, त्यांना आता बघा, पर्टिक्युलर एंटोमॉलॉजी सब्जेक्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे की एंटोमॉलॉजी थोडंसं कठीण जातं. ओके, त्याचा जो क्वेश्चन आहे हार्ड जातो. त्यासाठी एंटोमॉलॉजीचे MCQ जे आहे पर्टिक्युलर फक्त एंटोमॉलॉजी सब्जेक्ट आहे ते घेतलेले आहे. ते सुद्धा तुम्ही यामध्ये बघू शकता. आणि जो कोणी JRF ची प्रिपरेशन करत असेल त्यासाठी एंटोमॉलॉजीची एक स्पेशल सिरीज ज्यामध्ये जे क्वेश्चन तुम्हाला हार्ड जातात आणि ज्यावरती क्वेश्चन जे आहे रिपीट आपल्याला पाहायला मिळतो ते टॉपिक जे आहे ते इथं डिस्कस केलेले आहे. देन आपलं जे जनरल ॲग्रिकल्चर आहे त्याचंच एक टेलिग्राम चॅनल आहे. त्यामध्ये नियर अबाउट 10,875 लोक जॉईन आहेत. आणि हे जॉईन करायला का सांगते आहे तर आपल्या यूट्यूबची अपडेट सुद्धा इथंच मिळते. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे डेली क्विज जे आहे इथं आपण कंडक्ट करत असतो. डेली क्विज, डेली 20 क्वेश्चन जे आहे इथं अपलोड केले जातात. ओके, सध्या जे आहे आपण इन्सेक्ट मॉर्फॉलॉजीवरती जे आहे क्वेश्चन डेली बेसिसवरती अपलोड करत आहोत. आजचा टॉपिक कोणता आहे? मेटामॉर्फोसिस इन इन्सेक्ट. आणि तुम्हाला माहिती आहे की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू AFO असो का ॲग्रिकल्चर असिस्टंट असो, मेटामॉर्फोसिस, टाइप्स ऑफ एग्स, लार्वी आणि प्युपी हा किती इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर त्याचे जे आहे 20 क्वेश्चन अपलोड केले आहे. तुम्हाला जास्तीत जास्त 5 मिनिट लागतील सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ही लाईव्ह क्विज नाहीये. ओके, लाईव्ह क्विज मध्ये काय होतं की त्या टाइमलाच तुम्हाला हजर राहावं लागतं. तर हे जे आहे तुम्हाला सकाळी अपलोड डेली बेसिसवरती सकाळी जे आहे अपलोड केल्या जातील. किती क्वेश्चन असतात? 20 क्वेश्चन असतात. ओके, रिकाम्या वेळेमध्ये किंवा आणि तुम्हाला यामधून काय होईल, तुमची रिव्हिजन सुद्धा होईल, नवीन कॉन्सेप्ट सुद्धा शिकला जातो आणि एक्झॅक्ट क्वेश्चन कसे येतात ओके त्याची ही एक आयडिया येऊन जाते. बघा, आपले जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन कडे वळूया. क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द मेन कॅरेक्टर ऑफ स्मॉल वॉटरशेड? क्वेश्चन कुठून आहे? ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. वॉटरशेडचे टाईप जे आहे साईज, ओके, स्ट्रक्चर वरून वेगवेगळे टाईप पडत असतात. आपल्याला इथं क्वेश्चन कशावरती आला आहे? साईज वरती क्वेश्चन आला आहे की मेन कॅरेक्टर विचारलेलं आहे स्मॉल वॉटरशेडचं. आणि ऑप्शन्स आहे बघा, ए ओव्हरलँड फ्लो डॉमिनेटिंग चॅनल फ्लो. देन सेकंड आहे, याच्यामध्ये काय सांगितलेलं ओव्हरलँड फ्लो जो आहे तो डॉमिनेटिंग आहे चॅनल फ्लो वरती. ऑप्शन बी मध्ये काय की लँड यूज अफेक्ट करते ओव्हरलँड फ्लोला. आणि ऑप्शन सी काय आहे की चॅनल जे आहे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे जे अफेक्ट करते ओव्हर लँड फ्लोला. आणि ऑप्शन डी जे आहे तो काय आहे बेस फ्लो डॉमिनेट करतो चॅनल फ्लोला. तर बघा, जे वॉटरशेडचे टाईप आहे जे की साईज वरून त्याचे वेगवेगळे टाईप पडतात ते कोणते आहेत? मेन 3 टाईप आहेत जे की साईज वरून पडतात. कशाचे? वॉटरशेडचे. किती टाईप पडतात? तर 3 टाईप पडतात. कोणते कोणते टाईप पडतात? स्मॉल वॉटरशेड, मीडियम वॉटरशेड आणि लार्ज वॉटरशेड. ओके, कोणते टाईप पडतात त्याचे? स्मॉल, मीडियम आणि लार्ज वॉटरशेड. आता बघा, याची साईजही इम्पॉर्टंट आहे. ओके, साईजही इम्पॉर्टंट आहे. साईज किती आहे? लेस दॅन 250 किलोमीटर स्क्वेअर वरती असेल तर तो काय असतो? स्मॉल वॉटरशेड. आणि याच्यामध्ये बघा, आपल्याला कोणती फेज डॉमिनंट सांगितली आहे? ओव्हरफ्लो आणि लँड फेज. कशामध्ये? स्मॉल वॉटरशेड मध्ये. आणि आपल्याला विचारलं सुद्धा काय आहे? स्मॉल वॉटरशेड. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला कुठं दिसते आहे की ओव्हरफ्लो जो आहे तो डॉमिनंट असतो. ओव्हरफ्लो कुठं डॉमिनंट सांगितलेला आहे की बेस फ्लो, यालाच काय म्हणतो आपण? ओव्हरफ्लो हा काय डॉमिनंट असतो कुठं? चॅनल फ्लो मध्ये. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन डी. ओके, पण आपल्याला
म्हणजे हे क्वेश्चन जे आहे बाकीचे ऑप्शन जे आहेत ते इलिमिनेट करण्यासाठी आपण एक 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 करून बघू. आता मीडियम वॉटरशेड काय आहे? मीडियम वॉटरशेड हा इन बिटवीन असतो, ज्याची लेंथ किती असते 250 ते 2500 किलोमीटर स्क्वेअर असा अथांग जो असतो त्याला काय म्हणतो आपण मीडियम वॉटरशेड म्हणतो. ओके, मीडियम साईज असतो. त्याच्यानंतर त्याची जी वर्कॅबिलिटी आहे ती काय असते, खूप इझी असते. ओके, आणि याच्यामध्ये जे आहे ओव्हरफ्लो जो आहे हा लँड फेज प्रॉमिनंट असते. ओव्हरफ्लो आणि लँड फेज काय असते, प्रॉमिनंट असते. कोणती फेज प्रॉमिनंट असते? ओव्हरफ्लो आणि लँड फेज. ओके, देन लार्ज वॉटरशेड जे आहे, लार्ज वॉटरशेड मध्ये चॅनल स्टोरेज जे आहे ते डॉमिनंट असतात. कोणतं डॉमिनंट असतं? चॅनल स्टोरेज. ग्रेटर दॅन 2500 किलोमीटर स्क्वेअर काय असते याची लेंथ असते. ओके, क्वेश्चन समजला? समोर जाऊया. क्वेश्चन सेकंड आहे बघा, विच इज द फ्लॉवरिंग सीझन ऑफ मँगो. आणि बघा आपण काल मँगो वरती आणखी 2 क्वेश्चन जे आहे 2 ते 3 क्वेश्चन जे आहे डिस्कस केले होते. आता एक्झाम कोणती आहे? ऍग्रिकल्चर असिस्टंट. आपण असं नाही बघत आहे की हॉर्टिकल्चरची जीआरएफ आहे म्हणजे पूर्ण मँगोचेच क्वेश्चन असतील. ऍग्रिकल्चर असिस्टंटचे क्वेश्चन आहे आणि मँगो वरती 3 ते 4 क्वेश्चन जे आहे ते राहतातच. म्हणून आपल्याला मँगो काय आहे? मेजर क्रॉप आहे आणि मेजर हॉर्टिकल्चर क्रॉप आहे आणि त्यावरती त्याचे सगळे म्हणजे इच अँड एव्हरी त्याचा टॉपिक आहे किंवा मँगोवरचे जे काही आपल्याला पर्टिक्युलर त्याचे जे क्रॉप प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आहे इच अँड एव्हरी जी आहे आपल्याला स्टडी करायची आहे. कारण की त्यावरती क्वेश्चन जे आहे रिलेटिव्हली बाकी फ्रूट क्रॉप पेक्षा काय असतात, जास्त असतात. आपल्याला इथे क्वेश्चन काय विचारला आहे? फ्लॉवरिंग सीझन. आणि ऑप्शन्स बघा, ए जून जुलै, बी सप्टेंबर ऑक्टोबर, सी नोव्हेंबर आणि फेब्रुवारी आणि डी येतो मार्च आणि जून. तर फ्लॉवरिंग सीझन कोणता असतो? तर फ्लॉवरिंग सीझन असतो मँगोचा नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्ये. ओके, नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्ये. Then next question बघा, फॉर विच सॉइल द स्प्रिंकलर सिस्टीम इरिगेशन इज मोस्ट सुटेबल. आणि हा वन लाईनर सगळ्यांना माहिती आहे की स्प्रिंकलर सिस्टीम जी आहे ही इरिगेशन सुटेबल कशासाठी असते? तर अनड्युलेटिंग ट्रोपोग्राफी किंवा अनड्युलेटिंग सॉइल. तर बघा आपण ऑप्शन मध्ये बघूया ते आन्सर कोणतं आहे. तर ऑप्शन ए आहे क्ले सॉइल. क्ले सॉइल मध्ये तर हे एवढं काही इम्पॉर्टंट म्हणजे सुटेबल नसते. कोणती? स्प्रिंकलर इरिगेशन. ऑप्शन बी आहे अनड्युलेटिंग साईड आणि हेच काय आपलं करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन बी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मिनरल दॅट सप्लाय कॅल्शियम अँड सल्फर. तर बघा एक मिनरल सोर्स, ओके, मिनरल सोर्स म्हणून एक 1 ते 12 नियर अबाउट 10 ते 12 जे आहे मिनरल सोर्सचे कोणता एलिमेंट सोर्स आहे हे तुम्ही कोणतंही जनरल ऍग्रिकल्चरचं जर बुक घेतलं त्यामध्ये तुम्हाला दिसून येते. ओके, आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारले दिसून येते ते तुम्हाला रीड करायचं आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. सॉइल सायन्स मधून हा क्वेश्चन आहे. ओके, कुठून क्वेश्चन आहे? सॉइल सायन्स मधून. त्याच्यामध्ये 10 ते 12 आहेत. जसं की अपेटाईट हा कशाचा सोर्स आहे? फॉस्फरसचा. ओके, त्याच्यानंतर ह्युमस कशाचा सोर्स आहे? हे पर्टिक्युलर दिलेलं आहे. आपल्याला विचारलं आहे कॅल्शियम आणि सल्फरचा. तर ऑप्शन ए बघा, कॅल्साइट. कॅल्साइट सोर्स कशाचा आहे? कॅल्शियमचा. देन पायराइट सोर्स कशाचा आहे? तर फेरसचा. जिप्सम सोर्स कशाचा आहे? तर कॅल्शियम आणि सल्फरचा. आणि एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन मध्ये सुद्धा विचारलेला आहे कॅल्शियम आणि सल्फरचा सोर्स कोणता आहे? तर आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी. वेल डोलोमाइट जो आहे तो सोर्स कशाचा आहे? मॅग्नेशियमचा आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, प्लाझ्मोडिफोरा ब्रासिका. क्वेश्चन कुठून आहे? प्लांट पॅथॉलॉजी डिसीज मधून. ओके, प्लांट पॅथॉलॉजी डिसीज मधून. आणि बघा ग्रुप बी आणि ग्रुप सी चे जर तुम्ही प्रिलिम बघितली म्हणजे जनरली ग्रुप बी ला ऑब्झर्व केला आहे, ग्रुप बी ची एक्झाम असते त्याच्यामध्ये जे डिसीज चे कॉझियल ऑर्गॅनिझम आहे. ओके, कॉझियल ऑर्गॅनिझम यावरती जो आहे क्वेश्चन आपल्याला नेहमी एक क्वेश्चन जो आहे पाहायला मिळतो. आणि तुम्हाला माहिती आहे आता ग्रुप बी ची सध्या कंडिशन काय आहे? ग्रुप बी मध्ये एक मार्क किती इम्पॉर्टंट आहे, कारण त्याचा कट ऑफ किती चालला? 56, 62 असा कट ऑफ जात आहे. आणि त्याच्यामध्ये जर समजा कॉझियल ऑर्गॅनिझम ऍग्रिकल्चरचा जो मुलगा असेल त्याला तर इझिली जो आहे आपल्याला त्याचा काय होईल? फायदा होईल. जर तुम्हाला आपल्या कॉझियल ऑर्गॅनिझम वरती पूर्ण जे कॉझियल ऑर्गॅनिझम आहेत त्यावरती
जर एखादी लेक्चर जर अरेंज करायचं असेल तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण कॉज्युअल ऑर्गॅनिझम आणि त्याचे ट्रिक म्हणजे ते कसं ठेवायचं घेऊ. ओके, वळूया क्वेश्चनकडे. क्वेश्चन की प्लाझ्मोडिव्हायरा ब्रासिका जो आहे जो कॉज करतो, कोण कॉज करतं? क्लब रूट डिसीज ऑफ क्रुसिफेर. क्रुसिफेर मध्ये प्लाझ्मोडिव्हायरा ब्रासिकी हा काय करतो? क्लब रूट डिसीज कॉज करतो. कशामध्ये? क्रुसिफेरस क्रॉप मध्ये. आणि तो कंट्रोल कसा करायचा हे क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे. तर त्याचे ऑप्शन्स आहे बघा. ओनली रायझिंग पीएच ऑफ सॉइल. बी आहे की जर पीएच म्हणजे जो सॉइलचा जो सामू आहे तो डिक्रीज केल्यानंतर. ऑप्शन सी आहे बोथ ए अँड बी. तुम्ही इन्क्रीज आणि डिक्रीज सुद्धा करू शकता. आणि ऑप्शन डी आहे की याचा पीएचच्या इफेक्ट वरून प्लाझ्मोडिव्हायरा ब्रासिकीवर काहीच फरक पडत नाही. तर बघा, जेव्हा तुम्ही जो पीएच आहे सॉइलचा तो इन्क्रीज करता तेव्हा काय होते? प्लाझ्मोडिव्हायरा ब्रासिकी जो क्लब रूट डिसीज आहे तो नाहीसा होतो. कशामधून? क्रुसिफेरस मध्ये. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. काय आहे? रोटेशन जे आहे कशासाठी essential आहे? तर फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी. आपला करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए. आपण सिक्वेन्शियल एक त्याच्यामध्ये करू शकतो. आता रोटेशन म्हणजे काय की आपल्याला इथे ओके क्रॉप रोटेट करायचं आहे. जर आपण रोटेट नाही केलं तरी त्याचा मेन जे आहे इसेन्शियल पार्ट फर्टिलिटी. इन्क्रीजिंग क्वालिटी, प्रोटीन, न्यूट्रिएंट हे नाही आहे. त्याचा मोठो काय आहे? फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी. नेक्स्ट आहे नेम ऑफ मेथड ऑफ प्रिझर्वेशन. ऑप्शन ए आहे बघा कॅनिंग, बी फ्रीजिंग, सी ड्राईंग आणि डी आहे प्रिझर्वेटिंग केमिकल. तर कॉस्ट ह्या सगळ्या मेथड ज्या आहेत ह्या प्रिझर्वेशनच्याच मेथड आहेत. पण कॉस्ट इफेक्टिव्ह मेथड विचारली आहे. कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे ज्याला पैसा खूप कमी लागतो तर ते कोणतं आहे? ड्राईंग. ओके, करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी ड्राईंग. काय? कारण की आपण सनलाईट हेल्प ओके जो आपल्याला फ्रीली अवेलेबल आहे त्याची हेल्पनी काय करत असतो? ड्राईंग करत असतो. ओके, कॅनिंग मध्ये काय होते की स्टोरेज फूड आपल्याला पॅक बंद फूड जे येतं ते त्या प्रोसेसला काय म्हणतात? म्हणजे ते पॅकेज करायला आपण कॅनिंग म्हणतो. फ्रीझिंग म्हणजे काय की टेम्परेचर लोअर टेम्परेचर मध्ये पण जनरली व्हेजिटेबल फ्रुट्स जे आहे ते फ्रीजिंग केले जातात. प्रिझर्विंग केमिकल्स मध्ये बघा KNO3 येत असेल त्याच्यानंतर आपण NaCl सॉल्ट सोल्युशन जे आहे ते कशामध्ये येते? प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स मध्ये येते. ओके, बघा आजच्या जे सिरीज आहे त्यामध्ये आपण जे क्वेश्चन आहे ते फास्ट झाले. जर समजा तुमचं काही यावरती सजेशन असेल तर ते तुम्ही कमेंट करून मला सांगा. नसाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल लाईक करा, शेअर